जालना जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना शह देण्यात आलाय। शिवसेनेचे अनिरुद्ध खोतकर यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाली आहे, तर राष्ट्रवादीचे सतीश टोपे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांनी मिळून रावसाहेब दानवे यांना मोठा धक्का दिलाय। मोठी बातमी आताची। जालना जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना एक प्रकारे मोठा धक्का देण्यात आलाय। शिवसेनेचे उमेदवार अनिरुद्ध खोतकर हे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेत। अधिक अपडेट जाणून घेऊयात। आमचे रिपोर्टर अमेय पाठक सध्या आपल्यासोबत आहेत। अमेय, आपण बघतोय रावसाहेब दानवेंना एक प्रकारे मोठा धक्का मानला जातोय, काय नेमकं घडलंय? जालन्यात जर बघितलं तर अर्जुन खोतकर आणि भाजपचे रावसाहेब दानवे या दोघांनी आपली ताकद पणाला लावली होती, मात्र अखेर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने शिवसेनेला भाजपला शह देण्यामध्ये यश मिळालेलं आहे। कारण अनिरुद्ध खोतकर हे आता जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत। एकूणच जर बघितलं तर जालन्यामध्ये सुरुवातीपासूनच त्रिशंकू परिस्थिती होती। अशा परिस्थितीत जवळजवळ 56 पैकी 22 जागा ज्या आहेत या भाजपच्या पारड्यात होता। सर्वाधिक सदस्य असून सुद्धा भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागतंय। एक प्रकारे जर बघितलं तर पंचायत समितीमधला हा फॉर्म्युला जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेसाठी अत्यंत चांगलं असं समीकरण ठरलेलं आहे आणि कुठे ना कुठेतरी रावसाहेब दानवे यांना झेडपी आणि पंचायत समिती इलेक्शन्समध्ये मोठा धक्का बसलेला आहे मराठवाड्यामध्ये, असं म्हणायला हरकत नाही। अगदी थँक्यू अमेय या सविस्तर अपडेट्स बद्दल।